आता मी निघालो आपल्या धन्नोला घेऊन. माझे काही फ्रेंड्स आहेत कॉलेजचे. आम्ही आता आमच्या एक शूटिंग बद्दल इथे डिस्कस करतोय. आमची कॉपीराईटमुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू नाही शकतो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. सो मी आणि माझे पप्पा आता आम्ही ग्राउंडवरनं घरी चाललो आहे. आम्ही घेतोय हनुमानांचे दर्शन. घरी आल्यावर पप्पा बघा आता वापस व्यायाम करतायत. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही चॅलेंज करून दाखवा. असे व्हिडिओज मला सेंड करा तुमचे इंस्टाग्राम हँडलवर. मी नक्कीच त्यांना माझ्या स्टोरीवर ठेवेल. तुमच्या वडिलांचे जर असे असतील तर. पप्पा तुमचं एज काय? 59 मध्ये सांगा मला, कोणाला जमेल का असं? तुम्ही पण सकाळी सकाळी फिरायला जात जा, त्याच्यामुळे आपल्या स्वतःचं आरोग्य सुद्धा चांगला असतो. मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण मी रोज जे ज्ञान ऐकतो ना ते माझे पप्पा देतात. आणि मी आजच गेलो पहिल्यांदा फिरायला, पण तुम्हाला पण सांगतोय कारण फ्रेश वाटतं है ना पप्पा. तर मी आता टॅबला लावलं चार्जिंगला आणि निघतो थोडंफार फ्रेश होऊन, मग भेटतो तुमच्याशी. नमस्कार, मी आलो वापस. मी टॅबला चार्जिंग लावून तर गेलो होतो, पण मला काम निघालं म्हणून मी कॉलेजला आलो. हे माझे काही फ्रेंड्स आहेत कॉलेजचे. आम्ही आता आमच्या एक शूटिंग बद्दल इथे डिस्कस करतोय. आमची स्क्रिप्ट आहे, तर तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे या 4-5 दिवसातच. तर नक्की फॉलो शेअर करून घ्या आणि बघा काय एन्जॉयमेंट होतं. कसं वाटतं? हाय, आय लव्ह यू पप्पू. आय लव्ह यू नाही, ऑडियन्स आपली घरदारीवाली आहे, सॉरी. तर आता कॉलेजवरनं मी घरी आलो. सकाळचा गेलेलो होतो. आमची जवळपास 3-3.5 तास मीटिंग चालली. चाबी ठेवायचं विसरलो. जवळपास 3-3.5 तास मीटिंग चालली. एकदम भारी डिस्कशन झालेलं आहे आणि तुम्ही नक्कीच बघा तो व्हिडिओ. त्या चॅनलचा म्हणजे अजून बनवायचा तो बाकी त्या चॅनलला, पण लवकरच बनेल आणि तुम्हाला रिलेटेडच त्या ब्लॉग म्हणजे त्या चॅनल रिलेटेडच थोडीशी ब्लॉग्स बघायला भेटतील थोडे दिवस, जवळपास एखादी हफ्ता. कारण आता आमचा रेग्युलर रुटीन तसंच राहील, म्हणजे कॉमेडी व्हिडिओज आम्ही बनवतोय आता. तर बघूया तुम्हाला कसा आवडतो, कसा नाही. हा मराठी ब्लॉगसुद्धा कसा आवडतो मला कमेंट करून नक्कीच सांगा की मी चांगला करतोय का नाही करतोय. सो मी त्याला इम्प्रूव्ह करू शकतो ना. आता जेवण करतो आणि मग बोलतो तुमच्याशी. जेवण झालं, आता बसलोय यूट्यूबवर ब्लॉग्स बघत लोकांचे. आता हा राऊंड टू हेल्थचा ब्लॉग आहे जयांचा. आता बघू, आपण पण शिकू. आपलं मराठीत आहे. मला नक्की कळवा की तुम्हाला आवडतोय का नाही आवडतोय आणि काय चुकतंय हेही सांगा. ब्लॉग्स बघता बघता मला जरा कंटाळा आला, म्हणून मी आलो माझ्या रूममध्ये वरती आणि लावला टॅब माझ्या टीव्हीला आणि बघतोय आता इंडियन पोलीसची सिरीज. तर तुम्ही पण बघा. प्रमोशन नाही करत आहे, नवीनच आहे आत्ताच यूट्यूबमध्ये. एवढं लवकर कसं काय प्रमोशन नाही येईल. सो बघा, चांगली आहे असं जस्ट सजेस्ट करतोय. तर आता बोर होत होतं म्हणून मी बघतोय. कॉपीराईटमुळे जास्त नाही दाखवणार. कॉपीराईटमुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू नाही शकलो. थोडेसेच क्लिप दाखवले आहेत, पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे पण मला कॉपीराईट येऊ शकतो माझ्या व्हिडिओजला. जर आला तर मी त्याला कट करून घेईल. आता सध्या वाजले 5:30. आता मी जिमला चाललोय. जर तुम्ही पण जिमला जात असाल तर अगदी बेस्ट आहे, आणि जर नाही जात आहे ना तर जा किंवा बाहेर फिरायला जा. कारण आजकालची जनरेशन खूप आळशी झालेली आहे आणि बाहेर फिरल्याने मनही मोकळं होतं आणि फ्रेश वाटतं. सो मी रेडी झालो आता फायनली जिमला जाण्यासाठी. सर मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझा ट्रेनर आज माझ्यावर खूप ओरडणार आहे, कारण जवळपास मी 1 महिन्यानंतर आज माझ्या जिमला परत चाललोय. कारण हा जो महिनाभरचा पिरियड होता याच्यात मी थोडा बिझी होतो म्हणून गेलो नाही. तर बघूया आता माझा ट्रेनर मला काय बोलतो. सगळ्यात अगोदर मला ते बघावं लागेल. बघू. सो आता मी निघालो आपल्या धन्नोला घेऊन. सो जाऊया आता. जिममध्ये सॉन्ग सुरू होते कॉपीराईटच्या इश्यूमुळे, म्हणून मला हा जो पोर्शन आहे याला डबिंग करावा लागतोय आणि इथं मी ट्रेडमिलवर चालतोय. तर फायनली मी 20 मिनिटाच्या कार्डिओवर फक्त 114 कॅलरीज बर्न केले, कारण माझा आज 1 महिन्यानंतर पहिला दिवस होता म्हणून मी थोडं कमीच केले. मी इथं आता सायकलिंग करतोय, कारण महिनाभराच्या गॅपनंतर कार्डिओच करावा लागतो. माझा ट्रेनर आलाय, सांग रे. त्याचा दात तुटला आबा. माझ्या ट्रेनरचा दात तुटलाय म्हणून तो बोलायला लाजतोय.
थांबा त्याला येऊ द्या, मग तुम्हाला चांगला झेपणार आहे. कारण तो ऑलरेडी बोललेला आहे मला, तू ये म्हणे तेव्हा तुला बघतो म्हणे मी. कारण 1 महिन्याचा गॅप म्हणजे भरपूर असतो आणि ते पण मी पीटी लावलेलं आहे. फायनली जिम झाली आता कंप्लीट. आता निघालो घराकडे. जिममध्ये जास्त ब्लॉग करू नाही शकलो. एक तर जिम करू का ब्लॉग करू ते पण बघावं लागतं ना. सो आता घरी जाऊन बोलतो आता ड्रायव्हिंग करायची आहे. सो फायनली जिम झाली आणि आलो आता घरी. फ्रेश होतो, जेवण करतो. आज घरी बनत आहेत आलू के पराठे आणि मी जातोय आता चीज घ्यायण्यासाठी. कारण मला त्यासोबत चीज आवडतं आणि तुम्ही म्हणशाल की तू जिमला पण जातो आणि चीज कधीतरी चालतं. तर मी चीज तर आणलं आणि सोबत माझे फेवरेट कुरकुरे पण आणले. सॉरी, मला माफ करा. खूप लोक मला त्याच्यामुळे बोलणार आहेत की दादा तू जिम पण आणि हे पण. तो जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आपलं ये आणि ये बघूया. फायनली आलू पराठा रेडी आहे. आता खातो आणि मग भेटूया. तर आता माझं जेवण झालं आणि थोडीशी शेतपावली करतोय पप्पांसोबत. थोड्या 2-4 गोष्टी करतो. तुम्ही बोलता का नाही तुमच्या वडिलांसोबत? कारण आजकालचे जवळपास मी भरपूर असे माझे मित्रसुद्धा बघतो की जे त्यांच्या वडिलांशी बोलताना घाबरतात. तर घाबरायचं काही नाही, मन मोकळं बोलायचं जे काही ते मनातलं. बस ते काय बोलणार आहे, फक्त रागवतील किंवा मारतील, जास्त काय आहे का नाही. मन मोकळं करून द्यायचं त्यांच्यासमोर. आपण त्या पद्धतीने जिल्ह्याचे ठिकाणी काय असतं बेटा, सगळे मारलेले खूप फार असतात. म्हणजे आईवडील पैसे कमवतात, कोणत्या मार्गाने कमवतात, पण पैशाची कदर नसते. तर मी आता आलोय माझ्या लहान भावाकडे, जो माझं यूट्यूबचं थंबनेल आणि बॅनर बनवून देईल. कारण त्याला 1 नंबर जबरदस्त बनवता येतो. जर तुम्हाला विश्वास नसेल ना, जाऊन माझ्या चॅनलचं बॅनर जे आहे ना ते चेक करा आणि व्हिडिओचं थंबनेल तर तुम्हाला दिसलाच असेल. सर हा आहे तो टकलू, ज्याने आता आमचे बाबा वारले म्हणून टकली गेली. मी नाही गेली, त्याच्या मागे काहीतरी रिझन होतं म्हणून. माझे शूट्स आहेत आता पुढे, जे तुम्हाला अगदीच पहिले बोललो मी सकाळी. तर ते शूटमुळे मला टकली नाही करावं लागली. सो आता आधी बॅनर बनवतो आणि मग भेटतो तुम्हाला. यूट्यूबचा थंबनेल बनवता इतकी झोप लागते ना, एडिटिंग पण बाकी आहे. इथं आमचं मोबाईलवरच काम सुरू आहे. कारण हा खूप एक्सपर्ट आहे मोबाईलमधून बनवण्यासाठी. सो मला सांगा की कसा आहे माझा थंबनेल हे सुद्धा कमेंट करा. कारण याच्यासाठी 1 लाईक तर बनतो व्हिडिओसाठी. माझा झालं आहे थंबनेल रेडी. हा बॅनरसाठी नाही म्हणतोय, बॅनर उद्या बनवतो म्हणे. तर बॅनरचं उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सॉरी, मला माफ करा. बॅनर झाल्याने आमचं जस्ट थंबनेल क्रिएट झालं आहे. आता चाललो आहे घरी. थंबनेल तर बनवला, मग घरी आलो. घरी आल्यावर आईसाठी बनवतो आहे काढा. कारण आईचा घसा पूर्ण खराब झालेला आहे. आता काढा बनवतो, आईला काढा देतो आणि मग एडिटिंगला बसतो शेवटी. आता वाजले 11 वाजले, राईट 11 वाजले. हे बघा, राईट 11 वाजून 5 मिनटं झाले. आता वरती जाईल आणि मे बी 11:30 किंवा 12ला स्टार्ट करेल आणि 1-1.5 वाजता व्हिडिओ संपेल आणि वापस उद्या उठून व्हिडिओ बनवेल. इन लास्ट फायनली आता माझ्या रूममध्ये आलो आहे. आता एडिटिंग पूर्ण कंप्लीट करतो आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही इथपर्यंत बनले, माझं सगळं काही बघितलं. जर तुम्हाला आवडलं, तुम्ही कमेंट केली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी राहील. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ही करा आणि सबस्क्राईब पण करा. बेल आयकन दाबा, कारण रोजचे डेली व्लॉगिंग येणार आहे. आणि आमचाच एक कॉमेडी चॅनल पण आम्ही आता लवकरच स्टार्ट करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी की आम्ही एक स्क्रिप्टवर काम केलं आहे आम्ही मुलांनी. सो ती कॉमेडी स्क्रिप्ट आहे, ती पण चॅनल आम्ही अजून क्रिएट करायचं बाकी आहे. आमच्या आता 2-3 मीटिंग्स होतील. तर त्याच्यात बघू आता चॅनलचं नाव वगैरे काय ठरवायचं. कॉमेडी चॅनल बनवतो आहे आम्ही, ज्याच्यामधनं लोकांना मोटिवेशन पण भेटेल आणि कॉमेडी पण बघायला भेटेल. सो जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर सजेस्टही करा काय कॉमेडी नाव ठेवायचं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. Come on, Arjit sir. Come on. Yes. No, come on, sir. You feel lost in your shadow. Don't feel alone. Don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong. Gotta move on.